दिस इज़ माई फर्स्ट व्लॉग, तो बोलने में तो मुझे दिक्कत होंगी, तो इसी वजह से कोई भी मुझे तुरंत जज मत कर लेना। तो देखो मैंने शेविंग वीविंग की नहीं की, शेविंग नहीं की, सिर्फ है ना मैंने कटिंग की। तो स्वागत है आप सबका मेरे फर्स्ट चैनल में, नहीं मेरे व्लॉग में। ठीक आहे, अब मेरा व्लॉग होने वाला इंग्लिश हिंदी मराठी टन टनान। इट्स अ फॅक्ट, कधी पण आमच्या घरी काहीतरी मोठा कार्यक्रम लागला तर काही ना काही कुटाणे होतात। तसाच पाणी येणार होतं पण पाणीच नाही आलं, त्यामुळे आता काय कॅनामधलं पाणी सगळं आम्हाला हांड्यात काढावं लागलं। आणि घरात कार्यक्रम असल्यामुळे मला एक कॅन बाहेरून आणावा लागला। बाहेरून म्हणजे खूप जास्त लांब पण नव्हतं, आमच्या घराच्या किती 50-100 मीटरच असन। मग मी तिथे गेलो होतो पाणी आणायला। विहिरीचं पाणी वेगळं राहतं आणि फिल्टरचं पाणी वेगळं राहतं, काय कडू राहतं बास, आणि पाणी तर फुकट भेटणार नाही। भाऊ मग या कपारचा कॅन घेऊन आलो पटकन घरी। मेरी प्यारी माँ, अच्छी माँ, दुलारी माँ, सब खाना अकेली बनाती, बहुत ताकत यार इसमें। ये भी चाय बना के दी क्योंकि मैं नहाया नहीं था, ब्रश करके डायरेक्टली मैं खाने लगा था। चाय के साथ तो बिस्किट बनता ही है ना भाई। आमच्या घरी फंक्शन आणि मी चांगले कपडे घालणार नाही असं शक्यच नाही, त्यामुळे मी पटकन तयार झालो। वरती एकदम टापटूप शर्ट घातला, पण खाली नाईट पॅन्ट होती। तर चला म्हणलं आपण मम्मीकडे बसू थोड्या वेळ। आमची मॅडम, भाऊ तू बसलाय ना, मोकळा नको बसू, काही ना काही काम कर। अरे अरे आप सबको बताना ही भूल गया, आज हमारे घर में फंक्शन था जो कि नवनाथ महाराज का आखिरी दिन था, इसी वजह से मी वडाचे पानं आणले होते बाहेरून। तर ते धुतले, पण मम्मी म्हणे नाही पुसून घ्यायचं, पुसून घातल्यावरच ते चांगले दिसतात। इतक्या मी पटापटा तिथलचं आवरलं ना का मला पुरतं 1 तास लागला भाऊ, काय सांगू तुम्हाला। जाऊन द्या, जे आहे ते आहे, पण मी इतकं भारी आवरलं ना तुम्हाला दाखवतो। हे पहा एवढं भारी, मीच रांगोळी काढली बरं कधी, मान्य ती काडीपिटीची काडीने काढली पण एकदम भारी काढली। पप्पा पोती वाचत होते, शेवटचा अध्याय होता, पटकन आम्ही आवरलं। आमच्या आई साहेबाच्या अंगात एवढी ताकद येते ना का त्या म्हणत होत्या आपण प्लेटी काढू, सगळ्यांना प्लेटी वाढू मस्तपैकी। मग मी म्हणलं धुवायचा किती ताण होईल, आज तर रविवार आहे, बाजारात दिवस आहे, बाजारात नाही जाऊ तुम्हाला। मग मी म्हणलं सर आयडिया केली, पत्तरवाळ्या होत्या ना त्या काढल्या, द्रोण काढले, ग्लास काढले, त्याच्यातल्या वाट्या काढल्या, मस्तपैकी सगळं काढून घेतलं, कारण आपण थोडी दूध बसणार आहे, फेकूनच द्यायचंय। नवनाथाची पोती म्हणजे 9 जण छोटे मोठे पिल्लू बसवले आम्ही। पहिले त्यांना वाढायचे, कारण की नवनाथाचा कार्यक्रम मध्ये हे नवनाथ मेन राहतात। ते एकदा जेवले पोट भरून तेव्हा आम्ही जेवतो। मग आम्ही सगळ्यांनी त्याला टिळा लावला, त्यांच्या पाया पडल्या, मी त्यांच्या पत्तरवाळ्याच्या खाली 2-2 रुपये ठेवले, कारण ते तर ठेवावंच लागते। इट्स अ प्रथा। नवनाथ म्हणल्यावर या बिचारा दोघी बाहेरच होत्या, त्यामुळे त्यांना पण बोलून घेतलं। मम्मी म्हणली वाढ, मग त्यांना पण वाढलं, त्या एकदम भारी पाहत होत्या। या 5 घंट्याच्या कार्यक्रममध्ये एवढं थकलो जेवढं मी दिवसभर कुठे गेल्यावर थकत नाही, पण आता साहजिकच आहे, खूप दिवसानंतर केल्यावर तर थकतोच माणूस। बाय बाय।